या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावल्यास अखंड दिव्याची काळजी कशी घ्यावी, अखंड दिव्याला जर खूप प्रमाणामध्ये काजळी आली तर ती काजळी कशी काढावी हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष दाखवणार आहे। जर तुम्हाला जमत नसेल तरी देखील तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने काजळी काढू शकता। तुमचा अखंड दिवा हा अखंडच राहील। तर त्यासाठी कोणकोणत्या टिप्स फॉलो कराव्यात या मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। याशिवाय जर आपला अखंड दिवा विझला तर काय करायचं हे देखील मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच युजफुल ठरणार आहे। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। नवरात्रीतील 9 दिवस दिवा तेवत ठेवायचा, ज्याला खंड पडून द्यायचा नाही असा हा अखंड दिवा आपण नवरात्रीमध्ये लावतो। म्हणजे खंड न पडू देता तो 9 दिवस आपल्याला तेवत ठेवायचा असतो। नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावलं जातं। नवरात्रीमध्ये दिवा तेवत ठेवल्याने घरामध्ये सौख्य आणि शांतता बनून राहते। सर्व कार्य पण पूर्ण होतात, सिद्धीस जातात। म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावला जातो आणि त्यासाठी त्याच्या काही नियमांचं आपल्याला पालन देखील करावं लागतं। अखंड दिवा नवरात्रीमध्ये लावायचा असतो। नवरात्रीमध्ये 9 दिवसापर्यंत आपण देवी आईला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे यासाठी आपण गाईच्या तुपाचा अखंड दिवा लावतो, किंवा गाईचं तूप नसेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा किंवा देवासाठी तुम्ही रोज जे तेल वापरता त्या तेलाचा देखील अखंड दिवा लावू शकता। नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याचे देखील काही नियम आहेत, ते देखील आपल्याला पाळायला पाहिजेत। आपल्याला इच्छित फळ मिळू शकेल यासाठी आपण हा दिवा लावतो। तर दिवा काही जण पितळेचा दिवा लावतात, पण ज्यांच्याकडे पितळेचा दिवा नाही त्यांनी मातीचा दिवा म्हणजे जी मोठ्या आकाराची पंती असते तर ती देखील तुम्ही लावू शकता, किंवा काही जण नंदादीप म्हणजे दगडाचा दिवा देखील लावतात। अखंड दिवा म्हणून तुम्ही हा दिवा ठेवणार आहे तर त्यासाठी त्या दिव्याला जर तुमचा दगडाचा दिवा असेल तर तो पाण्यामध्ये 1 दिवस भिजवून ठेवायचा आणि त्यानंतर पाण्यामधून काढून स्वच्छ कपड्याने पुसून वाळवून घ्यायचा आणि त्यानंतर तो आपण वापरायला घ्यायचा। शास्त्रानुसार अखंड दिवा लावण्यापूर्वी मनामध्ये काहीतरी संकल्प घेतला जातो। देवी आईला आपण विनवणी करतो की आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत। आणि तुम्ही अखंड दिवा लावणार असाल तर तो जमिनीवरती ठेवायचा नाही, दिवा नेहमी चौरंगावरती किंवा पाटावरती ठेवायचा आहे आणि नंतरच लावायचा आहे। दुर्गा देवीच्या समोर आपण हा दिवा लावणार आहोत, म्हणजे जिथे घटस्थापना केलेली आहे तर त्यासमोर आपल्याला हा दिवा लावायचा आहे। दिवा लावत असताना त्याखाली अष्टदल कमल काढायचा आहे। अष्टदल कमल काढता येत नसेल तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी अखंड दिवा कसा लावायचा या व्हिडिओमध्ये अष्टदल कमल कसं काढायचं हे सविस्तर सांगितलेलं आहे, अगदी सोप्या पद्धतीने। तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच मिळेल। तर अखंड दिव्याची वात ही सर्वात महत्त्वाची असते। अखंड दिव्याची वात ही रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनलेली असते। 1.25 हाताच्या मापाचा हा रक्षासूत्र घेतला जातो। तर पूजेत वापरणारा जो कच्चा कापूस असतो तो देखील घेऊन वात वळली जाते। अखंड दिव्याची वात विकत बाजारामध्ये मिळते, ती तुम्ही घेऊ शकता, किंवा रक्षासूत्र म्हणजे लाल जी वात मिळते तर ती देखील तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्ही अशी कापसाची वात जर वळून घेणार असाल तर तुम्ही जास्तीत जास्त वळून ती घ्यावी। जेवढी कठीण वात होईल तर तेवढी त्याला काजळी कमी येणार आहे आणि ती वात खाली देखील जाणार नाही। तुम्ही खूपच कमी म्हणजे पातळ वात वळली तर ती वात आपण जेव्हा तेल ओततो तर ती खाली जाते। त्यासाठी वात घेत असताना ती चांगली वळून घ्यावी। जो कोणताही तुम्ही दिवा घेणार आहात तर त्या दिव्याचं तोंड हे आपल्याला उत्तर दिशेकडे करायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही दिवा ठेवू शकता, कारण की जेव्हा आपण उत्तरेकडे तोंड करून ही दिवा लावतो तर तेव्हा आपली उत्तर प्रगतीही होत असते। तुमच्याकडे अशा वर असलेल्या वातीचा दिवा असेल तर तो देखील वापरू शकता, कारण की ही वाती देखील सरळ ब्रह्मांडाकडे जाते असं देखील म्हटलं जातं। अखंड दिव्यामध्ये तुम्ही तूप घालणार असाल तर तो तुम्ही देवीच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तेल घालणार असाल तर देवीच्या डाव्या बाजूला दिवा ठेवायचा आहे। दिव्याला वारा लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यासाठी दिव्याला जे काचेचं झाकण मिळतं तसा दिवा देखील तुम्ही घेऊ शकता। अखंड दिव्यामध्ये तुम्ही तेल घालणार असाल तर तुम्हाला ते 9 दिवस तेलच घालायचं आहे। अखंड दिव्यामध्ये तूप घालणार असाल तर 9 दिवस पुरेल इतपत तूप तुम्हाला घरात घेऊन यायचं आहे आणि 9 दिवस तुम्हाला तूपच घालायचं आहे। तूप किंवा तेल दोन्ही मिक्स करून आपल्याला हा दिवा लावायचा नाही। नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावत असताना जी वात आहे तर ती दुहेरी वापरायची, कारण की आपण अखंड दिवा लावत असताना दुहेरी वात वापरली जाते, त्यासाठी दुहेरी करून वात ही वापरायची आहे।
अखंड दिवा लावत असताना शक्यतो मोठ्या आकाराचा दिवा घ्यावा, म्हणजे त्यातलं तेल हे जास्तीत जास्त लवकर संपत नाही. कारण की आपण दिवसभर तर लक्ष ठेवू शकतो, परंतु संध्याकाळी आपण झोपल्यानंतर जर दिवा मोठ्या आकाराचा असेल तर त्यामध्ये भरपूर आपण तेल ओतून जर झोपलो तर सकाळ उठेपर्यंत हा दिवा विझणार नाही. तुम्ही दिवा जर लहान आकाराचा घेतला तर त्यामध्ये तेल हे कमी पडू शकतं आणि अर्ध्या रात्रीमध्ये तो दिवा माळवू शकतो. तर त्यासाठी आपण हा दिवा जो घेणार आहे तर तो मोठ्या आकाराचा घ्यायचा आहे. अखंड दिवा घरामध्ये लावल्यानंतर घर कधीही बंद करून कुठेही जाऊ नये. तसेच घराचे दारही उघडे असावे, कारण की सूक्ष्म स्वरूपामध्ये देवी आपल्या घरामध्ये वास करत असते. त्यासाठी नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्ही अखंड दिवा लावला असेल आणि तुम्ही कामानिमित्त दिवसभर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर देखील तुम्ही संध्याकाळी घरी यायचं आहे. जाताना तुम्हाला दिव्याकडे लक्ष द्यायचं आहे. दिव्याला तेल वगैरे करायचं आहे किंवा तूप घालणार असेल तर तूप घालायचे आहे. वात उंचवायची आहे. त्यानंतरच तुम्हाला घराबाहेर पडायचं आहे आणि काही वेळातच तुम्हाला घराकडे यायचं आहे. तुम्ही घरामध्ये अखंड दिवा लावला तर त्यासाठी लक्ष ठेवण्यासाठी तुम्ही एखादी व्यक्ती घरामध्ये ठेवू शकता, म्हणजे एखाद्या व्यक्तीला घरामध्ये अखंड दिव्याला लक्ष ठेवायला सांगू शकता. अखंड दिव्याला कधीही एकटं सोडायचं नाही. अखंड दिवा हा आपल्याला विझू द्यायचा नाही, त्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही. तर इथे बघा दिवा काही तासानंतर जो दिवा आहे तर तो अशा प्रकारे होतो. त्यातलं तेल हे कमी होतं आणि दिव्याला काजळी धरते. तर पहिल्यांदाच तुम्ही बघितलं असेल दिव्याची ज्योत जी खूप उंचावलेली होती, मोठा प्रकाश दिसत होता आणि काही वेळानंतर दिव्याचा जो वरचा कापूस आहे तो जळून गेल्यानंतर त्याला काजळी आलेली आहे. ज्योत आहे ती कमी झालेली आहे. दिवा विझू शकतो. तर आपल्याला असा दिव्याची वात कमी झाल्यानंतर, तेल कमी झाल्यानंतर आपल्याला ती वात उंचवायची आहे. आणि वात उंचवण्यासाठी तुम्हाला कात्रीचा वापर करू शकता तुम्ही किंवा चिमट्याचा वापर करू शकता. जवळ चिमटा असेल तर चिमट्याचा वापर करा किंवा तुम्ही कात्रीचा देखील असा वापर करू शकता. कात्रीच्या टोकामध्ये तुम्ही जी वात आहे तर ती धरून तुम्ही उंचावू शकता. दिव्याला कधीही तुम्हाला हलवायचं नाही. अखंड दिव्याला न हलवताच तुम्हाला त्याची वात उंचवायची आहे. तुम्हाला जर दिव्याची काजळी काढता येत नसेल आणि दिवा जर विझेल अशी भीती मनामध्ये वाटत असेल तर पहिल्यांदाच तुम्ही मातीचा असा एक दिवा घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्ही अखंड दिव्यामध्ये जे तेल घातलं तेच तेल घालायचं आहे किंवा ती वात तुम्ही घेऊन त्या दिव्यामध्ये बुडवून तो दिवा प्रज्वलित करू, त्या दिव्याने तुम्ही हा दुसरा दिवा प्रज्वलित करू शकता. काही जण म्हणतात की शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की दिव्याने दिवा लावू नये, तर काही जण म्हणतात तेलाच्या दिव्याने तेलाचा दिवा लावला जातो, तुपाच्या दिव्याने तुपाचा दिवा लावला जातो. तुमच्याकडे पण अशी पद्धत असेल तर त्यानुसार तुम्ही असा अखंड दिवा लावत असताना दुसरा एखादा मातीचा दिवा घेऊन ठेवू शकता. म्हणजे जर वात विझण्याची जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही पहिल्यांदाच असा दिवा लावून घ्या आणि त्यानंतर तुम्ही काजळी काढायला जा. किंवा तुम्ही असं करू शकता की ही जी वात आहे अखंड दिव्याची त्याचं जे दुसरं टोक आहे तर ते दुसरं टोक तुम्ही याच वातीने प्रज्वलित करून घ्यायचं आहे, याच दिव्याने. आणि त्यानंतर तुम्हाला ही अखंड दिव्याची वात आहे तर ती उंचवायची आहे. तर सर्वात आधी आपल्याला चिमट्याच्या किंवा तुम्ही अगरबत्तीच्या काडीने देखील ही जी वात आहे तर ती वर करायची आहे. पहिल्यांदा आपण डायरेक्ट काजळी काढायला जायचं नाही. पहिल्यांदा तुम्ही अगरबत्तीच्या काडीने, चिमट्याने किंवा कात्रीने ही जी वात आहे तर ती वर करायची आहे. प्रकाश मोठा व्हायचा आहे. जेव्हा ही ज्योत मोठी होते, मोठा प्रकाश दिसतो, त्यावेळेसच आपल्याला ही काजळी काढायला जायचं आहे. वात न उंचवता तुम्ही जर काजळी काढली तर तो दिवा विझू शकतो. त्यासाठी पहिल्यांदा वात उंचावून घ्या आणि त्यानंतर काजळी काढून घ्या, म्हणजे जो दिवा आहे तर तो विझणार नाही. तर आता बघा याचा प्रकाश मोठा झालेला आहे. आता हा दिवा अगदी 2 ते 3 तास या दिव्याला काजळी धरणार नाही. अखंड दिवा विझल्यानंतर ते शुभ मानलं जात नाही. त्यासाठी जर चुकून तुमच्याकडून जर अखंड दिवा विझला, कधी कधी काय होतं आपण झोपून उठल्यानंतर कधी कधी आपण पाहतो की आपला अखंड दिवा शांत झालेला आहे, तर त्यावेळेस घाबरून जायचं नाही. स्वच्छ आंघोळ वगैरे करून घ्यायचं, सुचरभूत होऊन घ्यायचं. त्यानंतर तुम्ही अखंड दिव्यामध्ये जी वात आहे तर ती वात काढून घ्यायची आणि ती एखाद्या मातीच्या पंतीमध्ये प्रज्वलित करायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही हा अखंड दिवा आहे तर तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला दुसरी वात टाकायची आहे. त्यानंतर तेल किंवा तूप घालायचं आहे आणि त्याच वातीने तुम्हाला हा दिवा पुन्हा एकदा प्रज्वलित करायचा आहे. देवीसमोर क्षमा प्रार्थना करायची आहे, चुकीची माफी मागायची आहे आणि पुन्हा तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. शक्यतो अखंड दिवा विझू नये यासाठी तुम्हाला काळजी घ्यायची आहे. नवरात्रीला अजून वेळ आहे. तुम्हाला जर मनामध्ये अखंड दिवा लावण्याची इच्छा असेल आणि तुम्हाला जर तो दिवा लावता येत नसेल तर 1-2 दिवस तुम्ही घरामध्ये असा दिवा प्रज्वलित करून बघू शकता आणि त्याची काजळी काढायला देखील तुम्ही ट्राय करू शकता. तुम्ही 1-2दा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला ते करता येईल. तरी देखील तुम्हाला जर जमतच नसेल तर तुम्ही अखंड दिव्याची काजळी काढत असताना अखंड दिव्याची जी वात आहे त्याचं दुसरं टोक तुम्ही प्रज्वलित करून घ्या आणि त्यानंतर अखंड दिवा जी वात आहे तर ती काढायला जावं. म्हणजे त्यानंतर जर दिवा विझला तरी देखील तुम्ही ती वात वर करू शकता आणि त्याच अखंड दिव्याच्या वातीने पुन्हा एकदा अखंड दिव्याचं जे पहिलं टोक आहे ते पुन्हा एकदा प्रज्वलित करून घेऊ शकता. असं केलं तरी देखील चालेल.
अशा पद्धतीने अखंड दिव्याची काजळी तुम्हाला काढायची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।